हॅलो, नमस्ते. मी रुशाली. तर मी आता आहे स्वस्तिक डेंटल केअरमध्ये. तर सगळ्यात आधी मला थँक्यू बोलायचं आहे डॉक्टर प्रशांत गडिया सरांना. थँक्यू का तर त्यांनी माझी खूप छान ट्रीटमेंट केली आहे इम्प्लांटची. तर मी खरं तर एक फॉर्मॅलिटी म्हणून थँक्यू बिलकुल बोलत नाही. तर मी माझी ही प्रवास माझा कसा झाला मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. कारण की खूप जणांना खूप सारे प्रश्न असतात. मे बी माझ्यामुळे तुमचे काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. तर सर्वप्रथम मी इथे आली कशी का आले इथे तर मी खूप वर्षापूर्वी यांचं हॉस्पिटल भोसरीमध्ये होतं. तर तिथे मी त्यांची ट्रीटमेंट घेतली होती. माझ्या दातांची थोडीफार ट्रीटमेंट होती. तर त्याच्यानंतर विचार केला आता की आपल्याला जरा इम्प्लांट मला मी विचार केला करायचा आहे. तर मी या डॉक्टरांकडे पुन्हा एकदा आली. तर हे हॉस्पिटल जे आहे ते पानसरपोळच्या अपोजिट आहे, जे की भोसरीमध्येच येतं. तुम्हाला नेटवर ॲड्रेस वगैरे मिळून जाईल. तर ते झाल्यानंतर मी डॉक्टरांशी बोलले. तर डॉक्टर बोलले की आधी आपण बघूया नक्की प्रॉब्लेम काय. मग एक्सरे वगैरे घातला त्याचा. त्यानंतर डॉक्टरांना प्रॉब्लेम कळला. त्यांनी एक्सप्लेन केलं की मला काय करायला हवं. कारण की अर्थातच वय लहान आहे आणि अजून खूप सारे वर्ष जायचे आहेत. तर त्याच्यामध्ये नक्की कुठली ट्रीटमेंट माझ्यासाठी योग्य आहे हे त्यांनी मला समजावून सांगितली. आणि अजून खूप सारे ऑप्शन्स असतात, पण माझ्यासाठी ट्रीटमेंट कुठली योग्य ही योग्यरित्या त्यांनी समजावून सांगितली. आणि कुठल्यारित्या त्यांनी फोर्स वगैरे केला नाही की तू हीच ट्रीटमेंट कर. पण त्यांनी मला नीट समजावून सांगितलं की ही ट्रीटमेंट का करायला हवी. त्यानंतर अर्थातच प्रश्न येतो खर्चाचा. इम्प्लांट म्हटलं की खूप जास्त खर्च सगळ्याच हॉस्पिटलमध्ये. मग ते असं असतं की यार आपण एवढा खर्च करणार आहे आणि त्याच्यामध्ये जर सक्सेस झालं नाही तर. आणि त्याच्यानंतर अर्थातच हेल्थचा पण इश्यू होतो. कारण की आपण कुठे ना कुठेतरी त्याच्यावर खूप सारे ट्रीटमेंट केले जातात, केमिकल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतातच. मग माझी हेल्थ जर पूर्ण तिथे काही वेगळं इन्फेक्शन वगैरे झालं तर असे खूप सारे प्रश्न माझ्या डोक्यामध्ये होते. तर डॉक्टरांनी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिले आणि याच्यासाठी एवढा खर्च का घेतला जातो तेही एक्सप्लेन केलं. आणि ही प्रोसेस खरं सांगायचं तर एका दिवसात ट्रीटमेंट होत नाही. तुम्हाला ह्यासाठी टाईम द्यावा लागतो. तर ही ट्रीटमेंट माझी आज पूर्ण झाली आहे. त्यानंतरच मी तुम्हाला माझे सगळे प्रवास मला सांगते. तर त्यानंतर मग आम्ही ट्रीटमेंट करायचा निर्णय घेतला. आणि अर्थातच खरं सांगायचं तर जेव्हा माझी ट्रीटमेंट सुरू झाली, इथलं जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये मला जी आवडली गोष्ट ती म्हणजे सगळ्यात जे वातावरण आहे ते खूप फ्रेश आहे. म्हणजे असं आल्यानंतर असं फ्रेश होऊन जातं एवढं. आणि क्लिनिंग खूप आहे, म्हणजे स्वच्छ खूप आहे. आणि वातावरण प्रसन्न आहे, हायजीन आहे. मेन म्हणजे हॉस्पिटलमध्ये आपण येतो कशासाठी, कारण की असं वाटतं तिथं हायजीन नसेल तर ऑब्व्हियसली आपलं आधीच फर्स्ट इम्प्रेशन डाऊन होऊन जातं. पण हायजीन खूप छान आहे, खूप क्लिनिंग मेंटेन केलं आहे. स्टाफ आहे खूप छान आहे. आले की पाणी विचारतात, कॉफी हवी की नाही वगैरे सगळं विचारतात. आणि त्यानंतर तुम्हाला जर भीती वाटत असेल, ऑब्व्हियसली भीती वाटत असते काय की तिथे इंजेक्शन वगैरे दिलं जातं वगैरे. तर ती जेव्हा ट्रीटमेंट होत होती की तिथे मला असे भुलीचं वगैरे हाते इंजेक्शन, आता मला एक्झॅक्ट नाव नाही सांगता येणार, पण जे इंजेक्शन वगैरे तेव्हा भीती वाटत होती मला. पण तेव्हा लिटरली माझं काहीच दुखलं नाही. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये बिलकुल मला पेन झालं नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की अरे आता ते स्क्रू वगैरे ते आता मी एक्झॅक्ट त्याला टर्म नाही मला सांगता येत कुठली काय. पण जेव्हा ते मला असं वाटलं की अरे ते झाल्यानंतर आता खूप दुखणार आहे घरी गेल्यानंतर. पण ना सुजलं ना कुठलंही तिथलं पेन बिलकुल काहीच झालं नाही. म्हणजे एकदम स्मूथली सगळ्या गोष्टी झाल्या. आणि डॉक्टरांनीही मला टप्प्याटप्प्यावर गोष्टी सांगितल्या की आपण आता काय केलंय आणि इथून पुढे प्रोसेस नक्की काय आहे. म्हणजे योग्यरित्या सगळं एक्सप्लेन केलं. आणि ही माझी जी पूर्ण ट्रीटमेंट ती खरंच खूप छान स्मूथली झाली आहे. त्याच्यामुळे मी नक्कीच तुम्हाला रिकमेंड करेल. अर्थातच बिलकुल फॉर्मॅलिटी नाही आहे किंवा काही नाही. पण माझा एक्सपिरियन्स चांगला होता. तर मला असं वाटतं तुम्ही एकदा जर तुमचे प्रॉब्लेम्स असतील दातांच्या रिलेटेड एकदा डॉक्टरना नक्की येऊन भेटा. इथे तुम्हाला सगळे जे काही प्रश्न असेल, सिली क्वेश्चन असेल तरी त्याची तुम्हाला उत्तरं मिळतील. आणि अर्थातच खर्चाचं टेन्शन असेल तर त्याही रित्या तुम्हाला त्याच्याही रिलेटेड तुम्हाला सगळे क्वेश्चनचे आन्सर मिळतील. आणि येस, नक्की विजिट करा जर दाताचे प्रॉब्लेम असेल. थँक्यू सो मच.